ठाण्यात उभं राहणाऱ्या ॲमेझॉन डेटा सेंटर विरोधात ठाणेकर एकवटले. वेकअप संस्थेच्या माध्यमातून ठाणेकरांचा डेटा सेंटर विरोधात यल्गार. नागरिकांना विश्वासात न घेता लोकवस्तीमध्ये उभारण्यात येत असलेल्या डेटा सेंटर विरोधात ठाणेकर रस्त्यावर. आंदोलनात सुशिक्षित तरुण तरुणी आणि मोठ्या संख्येने नागरिक सहभागी. ठाण्यातील बाळकुम येथील 53 एकर भूखंडावर अद्ययावत डेटा सेंटर उभारण्यात येणार आहे. या डेटा सेंटरसाठी दररोज 12 दशलक्ष लिटर शुद्ध पाणी आणि अमर्याद विजेचा पुरवठा करण्यात येणार आहे. तसेच या डेटा सेंटरमधून वर्षाचे 365 दिवस दिवसाचे 24 तास 90 डिसेबल आवाज परिसरात गुंजत राहणार आहे. या आवाजाचा दुष्परिणाम गर्भवती महिला, लहान मुले आणि वृद्धांना सहन करावा लागणार आहे. युरोप आणि अमेरिकेतून हद्दपार केलेला हा प्रकल्प ठाण्यात आणण्यामागे नक्की कारण काय आहे, असे सवाल उपस्थित करून या प्रकल्पाविरोधात सुशिक्षित ठाणेकर रस्त्यावर उतरले. सर, एकीकडे ठाणे बदलतंय असं म्हणतायत आणि मोठमोठे प्रोजेक्ट ठाण्यामध्ये येत आहेत. डेटा सेंटर सारखा नागरिकांना हानी पोहोचवणारा हा प्रोजेक्ट आहे. या विरोधात ठाणेकर सर्वसामान्य उतरलेले आहेत रस्त्यावर. आम्ही वेकअप ठाणेकर नावाची एक संस्था बनवली. ती संस्था ठाण्यामध्ये होणाऱ्या डेव्हलपमेंटच्या विरोधात अजिबात नाही, पण अनप्लॅन डेव्हलपमेंट आणि ज्या डेव्हलपमेंटमध्ये हानी होणार आहे ठाणेकरांची, त्याच्यासाठी आपण उतरलो. आज आपण रस्त्यावर नागरिक उतरलेत ह्या डेटा सेंटरच्या विरोधात. या 53 एकरमध्ये हा जो डेटा सेंटर येणार आहे त्याच्यात ठाण्याच्या लोकांना फायदा तर कुठलाच नाही, नुकसान 100 आहे. आज ऑलरेडी ठाण्यामध्ये 30 MLD पाण्याच्या शॉर्टेज असताना आपण 12 MLD पाणी त्यांना देणार असं आयुक्त स्वतः म्हणतात. हे एक झालं. 422 मेगावॉटचा हा प्रकल्प आहे. काल तुम्हाला मी सांगतो की 200 मेगावॉटची एक लाईन ट्रिप झाली तर डोंबिवली, कल्याण, उल्हासनगर, बदलापूर पर्यंत 2 तास लाईट नव्हती. 4,30,000 लोकांच्या घरातले लाईट गेले. तुम्ही विचार करा, 4,422 मेगावॉटचं इलेक्ट्रिसिटी आपण. एकीकडे ठाणे बदलतंय असं म्हटलं जातंय, मात्र ठाणेकरांच्या जीवावर होणारे देखील प्रकल्प या ठिकाणी येत आहे. डेटा सेंटरला विरोध आहे. सर्वसामान्य ठाणेकरांच्या साठी आपण रस्त्यावर उतरलेला आहात. राजकीय सगळं बाजूला ठेवून हे बघा, सर्वात प्रथम आहे ना, राजकीय हे लेबल मीडिया आम्हाला लावतो. तुम्ही आता म्हणालात ना, आम्ही सामान्य ठाणेकरच आहोत, कारण जो त्रास इथं नागरिकांना होणार आहे त्याच त्रासात ना आम्हालाही जावं लागणार. इकडे डेटा सेंटर झाल्यानंतर अख्ख्या ठाण्याला जितकं पाणी लागतं त्याच्यापेक्षा जास्त पाणी एकटं डेटा सेंटर घेणार. अख्ख्या ठाण्याला जेवढी वीज लागते त्याच्यापेक्षा जास्त वीज यांचं हार्डवेअरसाठी वापरणार आहे. ती लोक डिझेल वापरणार आहेत. त्यांनी वायू प्रदूषण होणार, ध्वनी प्रदूषण होणार, पाण्याचा नाश. तुम्ही बघताय मागेच हा प्लॉट आहे ना, तो 54 एकरचा आहे. मग आम्ही त्यांना तेच विचारतोय की तुम्ही आम्हाला जे विचारताय की तुम्ही विरोध का करता, तर आम्ही त्यांना विचारतो की तुम्ही का इन्सिस्ट करताय की एवढ्या भर वस्तीमध्ये तुम्हाला डेटा सेंटर सारखा एक एवढा राक्षसी प्रोजेक्ट आणायचा आहे. याच्या मागे कारण काय? ओके, आय डोंट नो वाय यू वॉन्ट टू रब ॲमेझॉन्स बॅक, अँड इफ यू वॉन्ट टू रब, तुम्हाला जर त्यांना करायचं आहे, बाय ऑल मीन्स डू इट, युअर वेलकम. बट नागरिकांच्या जीवावर उठून काही करू नका, एवढंच आमचं म्हणणं आहे. आम्ही नाही. नमस्कार, माझं नाव अनुराधा रोडे. मी इथे आज लोढा लक्झुरिया सोसायटीतून सेक्रेटरी म्हणून इथे आलेली आहे. हा जो डेटा सेंटर बनत आहे हा आमच्या सोसायटीच्या एक्झॅक्ट समोर त्या बाजूने आहे. 2 दिवसापूर्वी आयुक्तांबरोबर ह्या डेटा सेंटरच्या संदर्भात अमेझॉनची काही लोक रिप्रेझेंटेटिव्ह इथे आले होते. वेकअप ठाणेकर, रेसिडेंट्स फोरम ऑफ लोढा, रेसिडेंट्स फोरम ऑफ BAPA, क्लारामाउंट, वेस्टगेट, लक्झुरिया, कासा विवा या सगळ्या सोसायटीचे रिप्रेझेंटेटिव्ह ऑफिस बेअरर्स जाऊन आयुक्तांना भेटले. आणि जेव्हा हे डिस्कशन चालू होतं तेव्हा त्यांना सगळ्यांना फक्त एकच प्रश्न होता की ना आम्ही गव्हर्नमेंटच्या विरोधात आहोत, ना आम्ही कुठल्याही डेव्हलपमेंटच्या विरोधात आहोत. जी डेव्हलपमेंट आमच्या देशामध्ये येते ती तुम्ही त्यांना, आम्ही कुठल्याही CSRच्या विरोधात नाहीये, पण हा जो डेटा सेंटर तुम्ही मिडल ऑफ ठाणे म्हणजे जो जागा तुम्ही निवडलेली आहे त्याच्या बाजूने लाखो लोक राहतात सध्या, आणि ह्या लोकांचं आयुष्य पणाला तुम्ही लावताय. ऑलरेडी ठाण्यामध्ये भरपूर रिसोर्स क्रंच आहे. एकदा लाईट गेली तर एक ग्रीड निघून जातो. 422 मेगावॅटचा हा डेटा सेंटर जो आहे त्याचं हीट कन्व्हर्जन सुद्धा तेवढंच असणार आहे. आजूबाजूच्या लोकांना तेवढेच हीटचा परिणाम भोगावा लागणार आहे. 193 जनरेटर्स या डेटा सेंटरला बॅकअप म्हणून आणलेले आहेत, जे डिझेल जनरेटर असणार आहेत, आणि त्यांची हीट जवळपास
80,000 एसी जेव्हा लावलेले असतात तशा टाईपची हीट जनरेट होणार आहे. ते लोक सांगतात की आम्ही हा डेटा सेंटर साठी पाणी वापरणार नाहीये. पाणी नाही वापरणार तर तुम्ही एअर कुलंट वापरणार आहात. एअर कुलंट म्हणजे काय की एक प्रकारे लावलेला एसी, तुम्ही आत थंड होताय आणि बाहेर गरम होतंय. हे आणि त्यांचा जो फेज 2 चा जो अमेझॉनचा डेटा सेंटर इथे येतोय तो जवळपास 72 मीटरचा डेटा सेंटर आहे. आणि तो जेव्हा म्हणजे अप्रॉक्सिमेटली 22 बिल्डिंग फ्लोअरची जी बिल्डिंग असते त्या 22 फ्लोअरची बिल्डिंग जेव्हा उभी राहील आणि त्याच्यावरती 5 फ्लोअरची बिल्डिंग ते हवा तिथे सोडावी लागेल, म्हणजे हा सगळा धूर जो डिझेलचा आहे खाली येणार आहे. दुसरी गोष्ट, या डेटा सेंटरला बाहेरून सगळ्या प्रकारे लाईट्स लावलेल्या होतील, म्हणजे या एरियामध्ये कधीही अंधार पडणार नाही. तुम्ही हा विचार करत नाही की लॉंग टर्म मध्ये जेव्हा लोक इथे राहतील रात्रभर दरवाजे बंद करून खिडक्या बंद करून राहणं पॉसिबल आहे का? ही हीट दिवसभर जी घरामध्ये येईल, डिझेल जी तिथे साठवलं जाईल. आता तुम्ही सांगा, आपण जेव्हा एक डिझेल जनरेटर सोसायटीसाठी वापरतो तेव्हा 1 तास वापरण्यासाठी त्याला 1000 लिटर डिझेल लागतं. 193 डिझेल जनरेटर जेव्हा एका वेळेला पेटतील, कारण 422 मेगावॅट जवळपास 2 लाख लिटर एका तासासाठी. समजा 2 तासासाठी ब्लॅकआउट झाला तर 4 ते 5 लाख लिटर डिझेल इथे साठवलं जाईल. म्हणजे एक प्रकारे तुम्ही 0 मीटर बाळकुम गाव, हे जे बाळकुम गावाचे लोक जे आलेले आहेत त्यांच्यापासून 0 मीटरवर जवळपास 3 लाख लिटर डिझेल तिथे साठवलं जाणार आहे कंटिन्युअसली 24/7 इथून पुढे आयुष्यभर. तुम्ही कोण जबाबदारी घेणार आहे ह्या सगळ्या गोष्टींची? हा, ग्राउंड वॉटर तुम्ही म्हणताय की आम्ही आमचा स्वतःचा एक इलेक्ट्रिसिटी ग्रीड सरकारकडून घेतोय. आमचा ग्रीडच आम्हाला पुरत नाहीये. दिवस रात्र आमच्या इथे लाईट जातीये. मग तुम्ही नवीन ग्रीड घेताय, कुठून लाईट पुरवणार आहे? कुठेतरी ती लाईट जनरेट होते, कुठेतरी त्या पाण्यावर प्रोसेस होणार आहे आणि मग इलेक्ट्रिसिटी येणार आहे. ती आमच्याच ठाण्याची आहे. इथल्याच कुठल्या तरी धरणामध्ये ती लाईट जनरेट होईल आणि ती इथे पोहोचवली जाईल. तुम्ही नवीन ग्रीड घेतला पण रिसोर्स तर तुम्ही ठाण्याचाच वापरताय. लाईट असो, पाणी असो, जागा असो, आणि आमच्या मुलांचा विचार तुम्ही करत नाहीये. या एरियामध्ये 176 मीटरवर अमेझॉनच्या डेटानुसार 176 मीटरवर लोढा स्कूल आहे, अरुणोदय स्कूल आहे, टीएमसीचं स्कूल आहे, कन्नड विद्यालय आहे नाल्याच्या बाजूला. कुणीही त्याबद्दल विचार करत नाहीये. बरेच रिजनल स्कूल आहेत, ग्रामीण विद्यालय आहेत. अशी जी स्कूल आहेत त्याच्यामध्ये राहणारी मुलं दिवस रात्र या डेटा सेंटरला एक्सपोज होणार आहेत. आणि मला सर्व नागरिक या रस्त्यावर उतरलेले आहेत. समजा अमेझॉन या त्यांच्या भूमिकेवर ठाम राहिलं तर नागरिकांचं पुढचं पाऊल काय असणार आहे? साहेब, नागरिकांचं पहिलं पाऊल असं असणार आहे की जर जे डेटा सेंटर 2 दिवसापूर्वी न्यूजपेपरमध्ये न्यूज होती की न्यूयॉर्कने डेटा सेंटर बंद केले पुढच्या 1 वर्षासाठी. जर ते डेटा सेंटर तिथल्या नागरिकांसाठी सेफ नाहीये तर ह्या नागरिकांसाठी कसं सेफ आहे? तर नागरिक तर रस्त्यावर उतरणारच ना. तुम्ही म्हणजे त्यांची लाईफ आमच्या लाईफ पेक्षा खूप महत्वाची आहे का भारतातल्या लोकांच्या लाईफ पेक्षा? तुम्हाला इंडस्ट्रियल झोन आहेत, तुम्ही ते जा. आपल्या सरकारकडे MIDCs आहेत, इंडस्ट्रियल एरियाज आहेत,